मित्रांनो, मीन राशीच्या बाबतीत येणारं 2025 हे वर्ष खास असणार आहे. या वर्षात पैसे, करिअर, आरोग्य या बाबतीमध्ये नेमकं काय होईल हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2025 मध्ये मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडतील. स्वभावानं निर्भीड, रोमॅन्टिक आणि विचारशील आहेत त्या मीन राशीच्या लोकांना ग्रहाच्या बदलामुळे चांगला परिणाम मिळू शकतो. नशिबाची साथ सुद्धा लाभू शकते. 2025 मध्ये मीन राशीची 7.5 संपणार आहेत. 29 एप्रिल 2022 रोजी सुरू झालेला आणि 29 मार्च 2025 रोजी संपणारा आठवडा 7.5चा आहे. सगळं काही सुरळीत व्हावं असं वाटत असेल तर 2025 मध्ये मीन राशीच्या लोकांनी मांस, दारू आणि काम वासनेपासून दूर राहावं. मुलींची आणि दुर्गा देवींची पूजा करावी. 2025 मध्ये तुम्हाला कौटुंबिक सुखाचा लाभ होईल. तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकतात किंवा बांधू शकतात. हे काम मध्य मे महिन्याच्या आधीच करावं, कारण या वेळेनंतर मनात संभ्रम निर्माण होऊन चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर मेच्या मध्यापूर्वीच हे करणं तुमच्यासाठी अत्यंत चांगलं असेल. 2025 मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान कुटुंबातील सदस्यांमध्ये काही तणाव असू शकतो, परंतु मार्च नंतर संबंध सुरळीत होतील. 2025च्या पूर्वार्धात कौटुंबिक जीवनासाठी हा काळ चांगला असेल, परंतु मे नंतर कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्यानं पती पत्नीमध्ये भांडणं होतील, ज्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. तुम्ही यावर्षी लग्न करण्याचा विचार करत असाल तर मे पर्यंत करा. नंतर बृहस्पतीच्या प्रभावाखाली वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात, पण तुमचं प्रेमी जीवन चांगलंच राहणार आहे. 2025 मध्ये मार्च नंतर आर्थिक बाबतीत यश मिळू शकते. मार्च नंतर आर्थिक वृद्धी आणि लाभ होण्याची शक्यता आहे, पण मे पासून तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळू लागतील. जे 100% नसले तरी तुम्हाला 80% फायदा तर नक्कीच मिळेल. 2025च्या सुरुवातीला कार्यालयीन सहकार्याशी संबंध बिघडू शकतात, परंतु मेच्या मध्यानंतर परिस्थिती नक्कीच चांगली होईल. हे वर्ष सरासरी निकाल देत आहे. तुम्हाला धीर धरावा लागेल आणि कार्यालयातील अंतर्गत राजकारण टाळावे लागेल. 2025 हे वर्ष व्यापाऱ्यांसाठी संमिश्र असणार आहे. बुध ग्रहाच्या प्रभावाखाली तुम्हाला चांगले परिणाम मिळतील, पण आळशीपणामुळे तुम्ही पूर्ण मन लावून काम करू शकणार नाही. त्याचा परिणाम व्यवसायावर तुमचा दिसून येईल, पण मे महिन्याच्या मध्यानंतर गुरुच्या कृपेने जेवढी तुम्ही कामं कराल तेवढं फळ तुम्हाला नक्की मिळेल. 2025 मध्ये गुरुच्या कृपेने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा लाभ होऊ शकतो. बुधाचाही तुम्हाला फायदा होईल आणि तुमची कामगिरी इतरांपेक्षा चांगली राहील. घरापासून दूर राहून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूपच चांगलं असू शकतं. कठोर परिश्रमानंतर तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळतील. मार्च 2025 पासून शनीच्या प्रभावामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. तुम्हाला सुस्ती येईल, ऊर्जेची, उत्साहाची कमतरता जाणवेल. विशेषतः गुडघे, कंबर आणि हातांमध्ये वेदना होऊ शकतात. आपल्या आहाराची काळजी घ्या आणि वर्षभर निरोगी राहा. तर मित्रांनो, हे होते मीन राशीचे 2025चं वार्षिक राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करावे. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.